नमस्कार. गेले कित्येक दिवस सिंधुदुर्गातील आंबा बागायतदार, काजू बागायतदार शेतकरी यांची झालेले नुकसान, यांची नुकसान भरपाईसाठी अनेक मेळावे झाले, आंदोलनं झाली. आणि हे सगळं झाल्यानंतर परवा अगदी शेवटचं आंदोलन म्हणजे या सगळ्या गोष्टी सरकारकडून मिळत नसलेले सहकार्य, मिळत नसलेली मदत पाहता शेवटी आंबा बागायतदार आणि काजू बागायतदार निर्णय घेतला की आपण जलसमाधी घ्यावी. आणि हे आंदोलन जाहीर केल्यानंतर काही सध्या होऊ घातलेल्या अणुऊर्जा प्रकल्पातील काही लोकांनी संघटनेने संपर्क करून आम्हाला पाठिंबा दिला आणि आम्ही संघटनेनेही त्या लोकांना पाठिंबा दिला. तेही लोक परवा आंदोलनात सहभागी झाले. आणि हे आंदोलन परवा झालं ते कोणत्याही राजकीय पक्षाचं नव्हतं. ते शेतकरी आणि आंबा बागायतदार, काजू बागायतदार आणि अणुऊर्जा प्रकल्पग्रस्त यांचं होतं. पण दुर्दैवाने म्हणावं लागेल की आमदार साहेबांचे जवळचे असलेले सहकारी, इथले पदाधिकारी हे चुकीची माहिती देऊ कुठेतरी आमदार साहेबांना चुकीची माहिती देऊन कुठेतरी जनता आणि आमदार साहेबांमध्ये संभ्रम निर्माणाचा प्रयत्न करत आहे. कारण परवाच आमच्या आंदोलनापूर्वी बॅनरबाजी झाली. बॅनरबाजीनंतर काल समर्थनार्थ रॅली काढण्यात आली. पण जी काही बॅनरबाजी झाली त्या बॅनरबाजी करणाऱ्यांना आमची विनंती आहे की तुम्ही एवढी बॅनरबाजी करण्यापेक्षा तुम्ही तेच तसेच बॅनर त्या कुणकुबाची शपथ घेऊन सांगा, त्या मोनगेच्या भगवती देवीची शपथ घेऊन सांगा की हा अणुऊर्जा प्रकल्प रद्द झाला आहे म्हणून. पण असो, त्याच्यानंतर काल पुन्हा जी काही युवकांनी रोजगारासाठी रॅली काढली तर खरोखरच त्या युवकांना आम्ही शेतकरी संघटनेला धन्यवाद देतो की एवढ्यासाठी की गेली 14 वर्ष सन्माननीय देशाचे पंतप्रधान यांनी या 14 वर्षापूर्वी जी काही युवकांसाठी घोषणा केली होती की वर्षाला 2 कोटी रोजगार, मग अशी रॅली काढून कुठेतरी सत्ताधाऱ्यांचीच त्याच्यात बदनामी झाली असं त्यातून दिसून येतं. आणि त्या रॅलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक यांची मुलं त्यामध्ये होती. त्यातली बरेचसे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचीच मुलं होती. त्यानंतर बाहेरची मंडळी म्हणजे जी काही मंडळी या ठिकाणी रोजगारासाठी महाराष्ट्रात आली आहे ती मुलं होती. आणि असं असताना रॅलीच्या मागोमाग भारतीय जनता पक्षाच्या 4 व्हीलर्स गाड्या त्या रॅलीच्या मागे होत्या. पण यामध्ये हे सगळं करत असताना कुठेतरी आमदार साहेबांना अडचण घालण्याचं काम ही मंडळी करते आहे. आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम जर कोण करत असेल तर सन्माननीय आमदार साहेब तुमची मंडळी करतायत. आमची विनंती आहे की तुम्ही आम्ही सांगतो म्हणून नको तर तुमच्या कार्यकर्त्यांना किंवा तुमच्या प्रत्येक गावातल्या बूथ प्रमुखांना, शाखा प्रमुखांना विश्वासात घेऊ किंवा त्यांना विचारून घ्या की जनतेमध्ये नक्की अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भात काय चर्चा आहे. आमचं सरळ म्हणणं आहे की तुम्ही हा अणुऊर्जा प्रकल्प कोकणात कृपा करून आणू नका. बाकी कुठचेही तुम्ही व्यवसाय कोकणात घेऊन या, त्याचं आम्ही स्वागत करू. निसर्गाला समतोल असे, पर्यटनावर आधारित असे रोजगार या ठिकाणी निर्माण व्हावे, त्यामध्ये आम्ही कोणताही विरोध करणार नाही. कारण प्रत्येक वेळी आपण म्हणताय की विकासाला विरोध करतायत विरोधक. पण मी सांगू इच्छितो की देवगड नांदगाव होणारा हायवे यामध्ये काही त्रुटी होत्या, त्याबद्दलही आम्ही काही आवाज उठवला नाही. कारण होतंय काम होऊ दे. कारण त्यावेळी जर आवाज उठवला असता तर पुन्हा तिथे विरोध करत असं तर निदर्शनास आलं असतं. पण आमचा विरोध नाही आहे. पण ह्या रस्त्यापेक्षा आज सिंधुदुर्ग किंवा देवगडमध्ये जनतेला अणुऊर्जा प्रकल्प नको आहे, तो रद्द व्हावा एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि खरोखरच मुनगे गावातील ग्रामस्थ असतील, इंद्रे गावातील असतील आणि आजच आपल्या कुणकेश्वर गावातील सर्व ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभा त्या ठिकाणी आयोजित करून या अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. आणि तालुक्यातून याच्यानंतर प्रत्येक गावातून असे विरोधी ठराव त्या ठिकाणी घेण्यात येतील अशी आजची परिस्थिती आहे.
त्यामुळे आमची तुम्ही या मतदारसंघाचे पालकमंत्री म्हणून आमची विनंती आहे की कृपा करून हा अणुऊर्जा प्रकल्प रद्द करा, एवढंच त्या निमित्तानं सांगतोय. धन्यवाद.